शिवसेनेत सातारा जिल्ह्यातील अंतर्गत नाराजी खदखद आज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिदास जगदाळे यांनी माध्यमासमोर व्यक्त केली। खालपासून वरपर्यंत सगळी चैनच पूर्ण निकामी झाली आहे। आमच्यासारख्या 1983 पासून एकनिष्ठ काम करणाऱ्या शिवसैनिकाला विचारायचे नाही, कोणतीच दखल घेतली जात नसल्याचे आणि प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचे आरोप आज जगदाळे यांनी प्रसारमाध्यमासमोर केले। पाहुयात जगदाळे नेमके काय म्हणाले। जगदाळे, मी हरिदास जगदाळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिंदेगड। आता काल परवापासून जे पालकमंत्री आणि कोरेगावचे आमदार कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्यामधील जे पेपरला किंवा याला काही गोष्टीमध्ये द्वंद्व दिसते, तर ती वस्तुस्थिती नाही। फील्डवरती ग्राउंडवरती काम करणारा जो माणूस असतो तो आत्मविश्वासानं सांगतो की मी लोकांच्या कामावरती आणि लोकांच्या मतावरती विजय झालो, ही वस्तुस्थिती आहे। आणि ही काही गोष्टी एक शिवसैनिक म्हणून मी वरिष्ठांच्या काही गोष्टी कानावरती घातल्या, परंतु ज्या पद्धतीनं एक ज्येष्ठ मी कार्यकर्ता शिवसैनिक 84 पासून मी काम करतोय, तर त्या गोष्टीवरती फोकस केला गेला नाही, म्हणून आजची पत्रकार परिषद आहे। ज्या पद्धतीनं महेश शिंदे तळागाळात काम जाऊन करतायत, परंतु त्यांनी ही धनुष्यबाणाच्या चिन्हावरती शिवसैनिक म्हणून आपण निवडणूक लढवली आणि निवडून आलाय, ही वस्तुस्थिती आहे। आणि ही वरिष्ठांनी वरिष्ठ पातळीवरून ही केली पाहिजे, चर्चात्मक तोडगा काढून विषय संपवला पाहिजे। कारण आम्हासारख्या शिवसैनिकांचं खाली मतदारसंघ कोरेगाव मतदारसंघातच माझं गाव येतं, मी मतदार आहे तिथला, आमची खाली कुचंबना होते। काही गोष्टी सामाजिक क्षेत्रात काम करताना, गोरगरीब जनतेची कामं करत असताना, गावासाठी विकासासाठी काम करत असताना लोकप्रतिनिधी स्थानिक असतो, त्यांचा बरोबर समन्वय ठेवावाच लागतो। आणि ज्या पद्धतीनं साखळी शाखा प्रमुखांच्यापासून पक्ष प्रमुखांच्यापर्यंत असते, त्याच्यामध्ये अनियमितता थोडीफार घडती। कारण ज्या ज्या वेळेला अगदी माझी जिल्हा प्रमुखची नावं घेतली तर नरेंद्र पाटील असतील, नानासाहेब भोसले असतील, किसनराव नलावडे असतील, संभाजीराव देशमुख असतील, सुरेश गोडसे असतील, राजन चतुर असतील, अण्णा देशपांडे असतील, कुंभारदरे असतील, जुन्या काळातल्या लोकांनी जी पद्धतीनं विरोधात राहून शिवसेना चालवली आणि त्याच्यातून आता जे काही गोष्टी निग्लेक्ट केल्या जात आहेत, काही गोष्टी पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मिटिंग केली जाते, आवक जावक जी वाढते होते, त्याच्यावरती जो विचार करायला पाहिजे तो करीत नाहीत। आणि आत्ता महेश शिंदे का शिवसेना हे जे चाललंय, महेश शिंदे साहेब जे म्हणतात की बाबा मी माझ्या ह्याच्यावरती निवडून आलो आहे, त्यांचं बी काही गोष्टीमध्ये विचार केला तर त्या गोष्टी त्यांचं मतदारसंघातलं काम, मतदारसंघामध्ये जाऊन फिरणं, लोकांचा संपर्क ठेवणं, ह्याही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। आणि यदा कदाचित पुढच्या भविष्याच्या 29च्या नुसार काही घटनात जर बदल होत असेल तर वरिष्ठांनी, पालकमंत्री असतील, पक्षप्रमुख असतील, पक्षनेते असतील, जिल्हाप्रमुख असतील, त्यांनी त्या पद्धतीनं आतापासून कामाला सुरुवात करायला पाहिजे आणि केल्याशिवाय जमणार नाही। काही ज्या त्या जरतरच्या गोष्टी असतात त्या काही एवढा वरिष्ठ नेता किंवा पदाधिकारी नाही, कुठल्याही गोष्टीची न अपेक्षा करता एक सच्चा शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांच्या सांगण्यानुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या भूमिकेतून आजची प्रेस घेतलेली आहे। कोरेगाव मतदारसंघामध्ये जे काही विकास कामं चालू आहेत त्या पद्धतीनं आजच्या मितीला तर कोरेगाव मतदारसंघामध्ये महेश शिंदेचं पारडं जड आहे, निश्चित आहे। आणि त्यांनी शिवसैनिक म्हणून काम करावं, त्यांनी धनुष्यबाणावरतीच लढावं, आम्हा शिवसैनिकांना न्याय द्यावा, ही कळकळीची सर्वांच्याकडेच माझी विनंती आहे। एवढं बोलून थांबतो। आपल्या या प्रेसमध्ये आपण जे विचारलेला प्रश्न आहे की आत्ता नुकताच एकनाथ भायांच्या हस्ते गांधी मैदानावरती राजाभाऊ वर्ग्यांचा प्रवेश झाला, पक्षप्रवेश झाला। मग आपल्या म्हणण्यानुसार की महेश शिंदेच्या विरोधात उमेदवारी द्यायचा विषय आपण काढला तर ज्याचं काम श्रेष्ठ आहे तो निश्चित निवडून येतो। आणि ज्याला काम करण्याची इच्छाशक्ती आहे तो शेतकऱ्याच्या बांधापासून घरात अगदी स्वयंपाक करणाऱ्या महिलांच्यापर्यंत जातो। ही अंतर खूप कमी जास्ती आहे, तर ज्याच्या त्याच्या कर्तव्यावर ठरलं जातं आणि ते ठरतं। पक्षश्रेष्ठी जो कोणी उमेदवार देतील, राजाभाऊ वर्गे असतील, रणजित भोसले असतील जिल्हाप्रमुख, किंवा मग दुसरे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव असतील, कुणीही असेल, आम्हा शिवसैनिकांना धनुष्यबाण चिन्ह आणि समोर असलेला उमेदवार याच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य असणार आहे, निश्चित आहे। काल आलेले राजाभाऊ तुम्ही जुने, असे कसे तुम्ही फरक करताय? काल आलेले म्हणण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार चालणारा शिवसैनिक म्हणून मी आहे, त्यामुळं काल आलेले असतील आणि पक्षश्रेष्ठींना जर ते पटत असेल तर तो त्यांचा निर्णय। आमचं काम धनुष्यबाण
शिवसेना पक्षवाढी ह्या गोष्टीवरती म्हणजे निश्चित जुन्या कारखाने सतरांच्याच उचलायच्या हो आता तीच परिस्थिती झाली असं वाटायला लागलं, कारण ज्या पातळीवरनं वरिष्ठांनी दखल घेऊन कार्यरत ठेवणाऱ्या शिवसैनिकांना न्याय दिला पाहिजे, त्या पद्धतीनं जरा थोडंसं आता डिले होत चाललं आहे असं वाटायला लागलं. त्यामुळं काही गोष्टी आपल्या समोर आणायच्या म्हणून हे आणलेल्या आहेत, बाकी काही नाही.